ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली निघालेले आहेत, कारण ते जे लॉकेट होतं ते साक्षीचंच आहे असा अर्जुनला अगदी विश्वास आहे. त्याला समजलेला आहे आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरीही त्या लॉकेटचा अर्धा तुकडा मिळणं खूप गरजेचं आहे असं म्हणत सायली जी आहे ती आता एक ब्युटिशियन बनून इकडे साक्षीच्या घरी आलेली आहे आणि साक्षीच्या घरी आल्यानंतर सायलीन ते लॉकेट जे आहे तिथे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सायली खोकला येण्याच नाटक केलेलं असतं आणि त्याच वेळी ती तिथे म्हणत असते की मला पाणी मिळेल का, आणि साक्षीला तिने पाणी आणण्यासाठी बाहेर पाठवलेलं असतं आणि त्यानंतर ती शोधाशोध करू लागते. जेव्हा तिने तिथे शोधाशोध करत असते तेव्हा मात्र तिला ते लॉकेट मिळत नाही आणि त्याच वेळी तिला वारंवार फोन येत असतात, ते म्हणजे अर्जुनचे लवकरात लवकर ते लॉकेट बघा, नक्की काय झालंय, मिळते का बघा, वेळ घालवायला नको आहे असं अर्जुनच म्हणणं असतं आणि ते लॉकेट ती शोधत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली फोनवर बोलत आहे आणि पाठीमागून आलेली आहे ती म्हणजे साक्षी, आणि साक्षीने सायलीला पकडलेला आहे, म्हणजे रंगे हात पकडलेला आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही, कारण साक्षी अचानक आल्यामुळे सायली थोडीशी गडबडली आहे. पण ही सगळी गोष्ट आता सायली कशी हँडल करते हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. अर्जुन, सायली आणि चैतन्य बोलत असतात. सायली सांगत असते की ते यश शेप्स लॉकेट आहे, त्याचबरोबर त्याच्यावर हिरे आहेत असं कळलेलं आहे. जास्त काही माहिती मिळालेली नाही, पण ते लॉकेट जे आहे ना ते 8 ऑगस्ट 1995 ला मिळालेले आहे हे सगळं सांगितलं जात असता. चैतन्य हे सगळं शांतपणे ऐकत असतो. तो विचार करत असतो की नक्की काय आहे, या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टींचा चैतन्य विचार करत असतो आणि चैतन्य बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तो त्याला आठवतं आणि तो जेव्हा साक्षीच्या घरी राहायचा तेव्हा साक्षीने त्याला काहीतरी शोधायला सांगितलेलं असतं. तेव्हा त्याने ड्रॉवर उघडलेला असतो आणि तो म्हणतो की हो शोधतोय मी, पण इथे हे भंगार काय गोळा करून ठेवले असं म्हणत त्याने एक फोटो फ्रेम काढलेली असते आणि त्यावेळेस साक्षी म्हणते काय रे काय झालं, तेव्हा चैतन्य म्हणतो नाही हेच विचारत आहे की हे भंगार काय ठेवलेलं आहे ना, तेव्हा साक्षी म्हणते भंगार काय म्हणतोस रे असं म्हणत साक्षी म्हणते की तो माझ्या आईचा फोटो आहे. माझी आई खरंच खूप खूप शांत होती, खूप चांगला स्वभाव होता तिचा असं म्हणत चैतन्याच्या समोर साक्षी तिच्या आईबद्दल बोलू लागलेली असते. तर चैतन्याला ती सांगत असते की मी खूप लहान होते, अगदी तहाणी होते तेव्हा माझी आई गेली निघून, म्हणजे साक्षीची आई जिवंत आहे का नाही या गोष्टींचा खुलासा अजून झालेला नाहीये. तेव्हा आई निघून गेली एवढं मात्र साक्षी सांगत असते. त्यानंतर चैतन्य म्हणत असतो की सॉरी पण मी असं बोलायला नको होत, हा तुझ्या आईंचा फोटो आहे ना, तेव्हा साक्षी म्हणते की हो माझी आई कालिंदी. त्यावर चैतन्य म्हणतो की म्हणजे कालिंदी महिप्त शिखरे. त्यावर साक्षी सांगू लागते की नाही कालिंदी महिप्त शिखरे नाही तर कालिंदी महाडी. माझी आई यान तिच्या माहेरच नाव लावायची, तीन कधीच तिच्या सासरच नाव लावलं नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि साक्षी हे सगळं सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी थोडीशी इमोशनल झालेली असते. तिच्या आईबद्दल तिच्या मनात किती रिस्पेक्ट आहे ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं, कारण साक्षीची आई खूप चांगली होती असं साक्षीच म्हणणं आहे आणि वारंवार तीच गोष्ट ती चैतन्याला सांगत आहे. आणि इकडे चैतन्य म्हणतो मला आठवलं सायली वहिनी, तुम्ही आता काय म्हणाला, काय नाव होतं, कोणी घेतलं ते लॉकेट. तेव्हा सायली आणि अर्जुन, परंतु त्यांना नेट आठवत नाही. तेव्हा दोघी एकदम म्हणतात की कालिंदी महाडी. तेव्हा चैतन्य म्हणू लागतो की म्हणजे हे जे लॉकेट आहे ते साक्षीच्या आईने घेतलेलं आहे. 8 ऑगस्ट 1995 ही साक्षीची बर्थ डेट आहे.
त्याचबरोबर हे लॉकेट जे आहे ते कालिंदी महाडिकने घेतलेले आहे असे बरेच खुलासे आता होऊ लागलेले असतात आणि हे सगळेजण विचार करत असतात आणि त्यावेळेस सायली म्हणते म्हणजे ती साक्षीची आई होती याचा अर्थ कोल्हापूरशी काहीतरी कनेक्शन आहे म्हणजे कोल्हापूर हे साक्षीच्या आईच माहेर तर नाहीये ना असं बोलणं चाललेलं असतं तेव्हा चैतन्य पुन्हा सांगू लागतो की हो मी एक दोन वेळा कोल्हापूर बद्दल साक्षीच्या तोंडून ऐकलेलेही आहे अर्जुन म्हणत असतो की आता सगळे डॉट जुळायला लागलेले आहेत तेव्हा सायली म्हणत असते की आपण प्रत्येक वेगवेगळ्या रस्त्यावरून येतो पण तो रस्ता संपतो म्हणजे सायली साक्षीच्या ठिकाणी म्हणजे साक्षीकडे येऊन तो रस्ता थांबतो असं सायलीच म्हणणं आहे आणि ती ते सांगत असते त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघही बोलत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे हँडल करणंही तेवढंच गरजेचं आहे असं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इथे मात्र एक गोष्ट होते ती म्हणजे प्रिया आहेत यांच्या रूमच्या बाहेर उभी असते दरवाजा बंद असतो आणि प्रियाला एक चांगली संधी मिळालेली आहे आणि आपण त्या संधीत सोनं केलं पाहिजे असं प्रियाला वाटत असतं आणि म्हणून तर प्रिया जी आहे ती दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि याच बोलणं ऐकतं असते त्याच वेळी चैतन्य म्हणत असतो की नक्कीच साक्षीच्या बाबतीत आपल्याला आणखी काही पुरावे मिळतायत का हे शोधणं तेवढंच गरजेचं आहे असं म्हणत चैतन्य बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी साक्षीच्या इथे येऊन थांबत आहे तर हे अगदी बरोबर आहे पण आता मोठी गोष्ट ही आहे की शोधायचं कसं की हा जो तुकडा आहे तो साक्षीच्या लॉकेटचा आहे कारण हे प्रूव्ह नाही करू शकत ना आणि एवढं मोठं लॉकेट आहे तर मान्य आहे असं त्याच बोलणं चाललेलं असतं आणि आता जवळजवळ सगळे धागे असे जुळत आलेले असतात आणि या सगळ्यामध्ये साक्षीच दोषी आहे ही गोष्ट समोर येत असते त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की प्रिया जी आहे ती का लावून सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर उभी असते आणि त्याचबरोबर तीन म्हणते की यांना साक्षीबद्दल काही मिळाल म्हणजे हे साक्षी सायली आता साक्षी बोलली ना नक्कीच काहीतरी असं असणार आहे आणि नेमकी कल्पना बाहेर येते रूमच्या आणि पाहते तर काय प्रिया सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर चोरून ऐकतं असते आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी तिच्या लक्षात येतात म्हणजे प्रियाच हे जे काही वागणं आहे ना ते कल्पनाला खटकलेल असतं कल्पना तिथे येते डायरेक्ट आणि म्हणते तन्वी काय चाललं तू त्यांच्या रूम बाहेर काय करते तेव्हा प्रिया म्हणत त्या गाई मी तुझ्याकडेच आले होते तुझ्या रूम मध्ये तू मला दिसली नाहीस ना म्हणून इकडे शोधत होते तेव्हा कल्पना म्हणू लागते की नाही मला आता कळलेलं आहे की तू चोरून ऐकतं होते तेव्हा प्रिया आता पुन्हा सायलीवर आरोप करायला सुरुवात करते बघितलं ना आई तुला कळतेय का तासनतास हे दोघंजण असा रूमचा दरवाजा लावत असतात आणि आतमध्ये बसलेले असतात नक्की यांना काय म्हणायचं हे सगळं काय चाललेलं असतं सांग ब्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय वाटत आहेत तुलाला असं बोलल्यानंतर कल्पना म्हणते की हे बघ आपल्या घरामध्ये प्रत्येकाला प्रायव्हसी आहे आणि त्यांची प्रायव्हसी प्रत्येकाने जपली पाहिजे कारण प्रत्येकाला सेपरेट रूम आपण दिलेले आहेत त्यामुळे त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही उद्या तू आणि अश्विन दोघही बसला तरी तुलाही कोणी काही बोलणार नाही हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र कल्पनाने स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं की हे बघ आता तू जे काही बोलत आहे त्या कोणत्याही बोलण्याला अर्थ नाही कारण काहीही झालं तरीही त्यांची प्रायव्हसी आहे ती आणि ते दोघे आत बसलेले आहेत याच्याशी तुझा काहीही संबंध नाही या भाषेत सांगितलेलं असतं त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र हे सगळं जरी लक्षात आलेलं असलं तरीही प्रिया सायलीवरती आरोप करणं काही सोडत नाही तिच्या डोक्यात फक्त एकच असतं
की सायली चुकीची आहे आणि सायलीनंच असं केलेलं आहे, सायलीच सगळं चुकत आहे एवढं मात्र ती आवर्जून सांगत असते. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की बाहेर ममाचा आवाज येतोय, नक्की काय झालेलं आहे असं बोलणं त्याचं सुरू असतं आणि त्यासाठी तो आता बाहेर जायचा विचार करतो की नक्की बोलणं काय चाललेलं आहे हे त्याला ऐकायचं असतं आणि त्याचबरोबर तो बाहेर येतो. दरवाजा उघडतो तर अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघेही बाहेर येतात आणि बोलू लागतात. तेव्हा लगेचच कल्पनाला तो विचारतो, मम्मा काय झालंय नक्की. तेव्हा कल्पना सांगत असते की अर्जुन, तन्वी तुमच्या रूमच्या बाहेर उभा राहून ऐकत होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ मम्मा, कसे माहिती आहे का हे तुला आज कळले, हे आम्हाला आधीपासूनच माहिती असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कल्पना पाहतच राहते, कारण काहीही झालं तरीही आता प्रियाच चुकलेला आहे हे तर कल्पनाला माहितीच आहे. तेव्हा कल्पना म्हणते की नवीच चल, हे जे काय तुझं चाललंय ना ते मला अजिबात आवडत नाही. तसती मुलगी मला आवडत नाहीये म्हणून मी प्रत्येक वेळेस तिच्याशी ज्या पद्धतीने वागत आहे त्यामुळे तिला त्रास होत असतो, त्याचबरोबर घरातल्यांना त्रास होत असतो हेही मला माहिती आहे. पण ती मुलगी मला आवडत नाहीये. मलाही जशी जशी ती आवडत नाही तशी तुलाही ती आवडत नाही हेही मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्या चुका झालेल्या आहेत म्हणून मी तिच्याशी ज्या पद्धतीने वागत आहे म्हणून तू तिच्यापेक्षा जास्त चुका करू नकोस. म्हणजे आता कल्पनालाही कळलेल आहे की प्रियाच्या चुका ह्या आज जास्त आहेत आणि प्रिया ही चुकीच्या पद्धतीने वागत आहे, ही गोष्ट कल्पनाच्याही लक्षात आलेली आहे. आणि इकडे अर्जुन चैतन्य हसत असतात आणि त्याचबरोबर चैतन्य जो आहे तो म्हणत असतो की काय रे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की कस का कुत्र्यात शेपूट वाकडते वाकडच, पण मी हे बोलणार नाही कारण कस आहे तो कुत्र्याचा अपमान होईल. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू लहान असताना तुझ्याकडे एखादा तो भावला होता का रे? कितीही वेळा तोंडावर पडला तरी तो पुन्हा उभा राहायचा. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की हो होताना असं म्हणत ते प्रियाची चांगलीच लायकी काढत असतात. प्रिया इकडे रूममध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यात फक्त एक सुरू असतं आणि ते म्हणजे काहीही झालं तरीही मला सुभेदारांची प्रॉपर्टी जी आहे ती लुबाडायची आहे आणि मला सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी फक्त एवढं गोड गोड बोलून हे चांगल्या जुनेच नाटक करत आहे. पण ही कल्पना जी आहे ती आता जास्तच डोक्यात चाललेली आहे, कारण मी तिच्याशी कितीही गोड गोड बोलले तरीही ते काही मला आता जमत नाही. हे सगळं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. हे गोड गोड बोलण्याचं जे नाटक आहे ते मी आता याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. त्यानंतर आता दोघही आता सगळे आतमध्ये आलेले असतात, ते बोलत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी ज्या थांबत आहेत त्या म्हणजे साक्षीच्या जवळ येऊन. आणि आता सायली, अर्जुन, चैतन्य यांच बोलणं सुरूच असतं. त्यांच्या डोक्यात विचार सुरू आहेत की नक्की करायचं काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे हे बोलत असतात. सायली म्हणत असते पण तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, कोल्हापूरशी काहीतरी कनेक्शन आहे. पण तो सायलीला सांगू लागतो आणि चैतन्य आता तिथून गेलेला असतो. सायलीला म्हणत असतो की कस माहिती का, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण आश्रमात जाऊन एव्हिडन्स गोळा केले होते तेव्हा या दोन गोष्टी, ते कार्ड आणि त्याचबरोबर लॉकेटचा तुकडा हे जे आहे ते मी माझ्याकडे स्वतःकडे ठेवलं होतं. ते आपण जमा केलेलं नव्हतं आणि पोलीस स्टेशनमधले सगळे एव्हिडन्स जे आहे ते जळाले होते हे आपल्याला माहिती आहे. पण आता कोर्टामध्ये प्रूव्ह कसं करणार की हे एव्हिडन्स आपण आपल्याकडे ठेवलेले होते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळत की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते मग काय करायचं. अर्जुन म्हणतो की काही झालं तरी तो जो तुकडा आहे तो आपल्याला मिळवावा
लागणार आहे. उद्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत की सायली किचनमध्ये आलेली असते आणि तेव्हा विमल तिथे येते आणि सायलीला म्हणते की वरचेवर आपल्या घरामध्ये अन्न जास्तच वाया जात आहे, ही कालची भाजी आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते म्हणजे तेव्हा विमल म्हणते परवा गवारीची भाजी केलेली सगळ्यांनी खाल्ली, फक्त तन्वी ताईंनी खाल्ली नाही. आता दोडक्याच्या भाजीचाही तेच झाले नाही. त्यांना आवडत नसेल तर पिझ्झा ते काय असतं ना ते ऑर्डर करतात आणि ते खाऊ लागतात. तेव्हा सायली म्हणते काय नाही, आता मला बोलच पाहिजे. एक तर तिला लक्षात येत नाहीये की ते अन्न वाया जात नाही तर घरातलं दुसरं कोणाला तरी ते शिळं अन्न खावं लागत आहे. तिच्यामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे. तिच्यामुळे हा सगळा त्रास सहन करायची कोणीही गरज नाही. हे सगळं सायली बोलत असते आणि ताट आणि चमचा घेते आणि त्याचा घनान आवाज करते आणि सगळ्यांना बाहेर बोलवते. त्या आवाजाने सगळे हॉलमध्ये येतात आणि मग सगळे म्हणत असतात की काय चाललंय, बंद करते आधी. तेव्हा सायली म्हणते हो करते मी बंद, पण माझ्यावर तशी वेळच आणलेली आहे ना, म्हणून मी हा खणाना आवाज चालू केलेला आहे असं सायली स्पष्टपणे सांगते. सायलीन आता सांगितल्यावर प्रिया म्हणत असते काय चाल तुझं हे सगळं म्हणजे कशासाठी करतेस तू? हे सगळं कळेल का मला आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे? हे सगळं बोलणं प्रियात चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सायली म्हणत असते की कशासाठी करते म्हणजे कळेल ना तुला, थांब ना जरा. आणि हे सगळं कशासाठी चालू आहे? मग सगळेजण बोलत असतात तेव्हा सायली बोलायला सुरुवात करते. बाबा तुम्हाला माहिती आहे का, काल दोडक्याची भाजी केलेली होती आणि काल दोडक्याची भाजी केलेली होती तरीही तुम्हाला आवडत नाहीये, तरीही तुमच्या पानात वाढलेलं होतं तर तुम्ही ते खाल्लेला आहे. मग मला सांगा, ही भाजी रोज वाया जाते आणि प्रिया तसं करत नाहीये. तिला भाजी आवडत नसेल तर ती जेवत नाहीये, ती दुसर ऑर्डर करते आणि हे घरात रोज अन्न असं वाया जाते. याचं काय करायचं हा प्रश्न आता सायली विचारत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो की हो आपल्या घरामध्ये अन्न वाया गेलेले चालत नाही. पूर्णाजीही बोलू लागते. पूर्णाजीचंही तेच म्हणणं असतं की हो आपल्या घरामध्ये ताट पानात कोणीही हे अन्न वाढले ठेवत नाही. त्यावर प्रिया म्हणत असते मग तू वाढू नको ना माझ्या ताटात, मी तुला कुठे सांगितलेलं आहे? तेव्हा सगळेजण तिथे असतात. सगळ्यांचे एकच म्हणणं असतं की काही झालं तरीही ताटात जे वाढलेलं आहे ते सगळं खाल्लं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते की या घरामध्ये मला आता माझ्या मनाप्रमाणे खायचं स्वातंत्र्यही नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की तन्वी हे बघ तू काय बोलते ना, या गोष्टीचा विचार कर. काही झालं तरी तुझं स्वातंत्र्य कोणी काढलेलं नाहीये. ती म्हणते मी माझ्या पैशाने ऑर्डर करते आणि माझे मी खाते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा सगळेजण चिडलेले असतात. पूर्णाजी म्हणत असते की नवी या भाषेत बोलू नकोस तू, कारण जिथे तिथे पैशाचा विषय काढायचा हे प्रियाच आता सुरू झालेलं असतं आणि ही गोष्ट मात्र सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलेली असते. सगळेजण म्हणत असतात की नाहीत नवी तुझं चुकत आहे, काहीही झालं तरीही अशा पद्धतीने प्रियाने बोललं नाही पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि म्हणून सगळेजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की ठीक आहे ना, हे काय चाललं तुझं? तेव्हा सायली म्हणते की चालेल, चला आपण ना बागेत जाऊया. तिथे गेल्यावर सांगते. तेव्हा इथे कल्पना म्हणते की मला नाही यायचं. त्याचबरोबर इकडे प्रियाचंही म्हणणं असतं तुझ्याकडे वेळ असेल, आमच्याकडे वेळ नाहीये, आम्ही काय टाइमपास करायला रिकामी नाहीये. तेव्हा सायली म्हणत असते की चला ना बागेत, कळेल तिथे गेल्यावर. पूर्णाजी म्हणते की जाऊया. कल्पना मुलं लहान होती तेव्हा आपलं जाणं व्हायचं, आपण जायचो बागेमध्ये, पाय मोकळे करायचो, त्या गवतावरती चालायचो. आता बरेच दिवस झाले आपलं बागेत जाणंच होत नाहीये, आपण जाऊया जराला फेरफटका मारून. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो कस आहे मम्मा, सुप्रीम कोर्टाकडूनच जर आदेश आला असेल तर तू काहीच करू शकत नाही असं इकडे
अर्जुनच म्हणणं असतं आणि अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्जुनने जेव्हा आता सांगितलेलं असतं तेव्हा मात्र प्रताप तयार असतो. आता अश्विन प्रिया अश्विनलाही अर्जुन यायला सांगतो. त्याचबरोबर पूर्णाजी प्रिया म्हणत असते की नाही मी नाही येणार. तेव्हा सायली म्हणत असते की तुलाही यावंच लागेल असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र प्रियाची वाट लागणार असते कारण तिला अजिबात तिथे यायचं नव्हतं आणि सायलीन तिचेच वांदे केलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली प्रियाकडे पाहत असते आणि म्हणत असते की चला तिथे बागेत गेल्यावर कळेल की काय करायचं आहे ते. असं सायलीने ठरवलेलं असतं. सगळेजण आता बागेत यायला तयार होतात पण प्रियाचे नखरे मात्र चालूच असतात. प्रियाला असं वाटत असतं की नाही काहीही झालं तरीही मी का बागेत येऊ. पण सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असते तर आता प्रिया जी आहे तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात करणार असते कारण प्रियाला ह्या सगळ्या गोड गोड वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो आणि प्रियाच असं म्हणणं असतं की नाही